नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला यापुढे मंत्री, सचिव व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही अधिकाऱ्यास मुख्य सचिवांच्या परवानगीशिवाय उपस्थित राहता येणार नाही, असा दंडक बुधवारी जाहीर करण्यात आलाय। तसंच मुख्यमंत्री कार्यालय आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांना मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणं आवश्यक आहे, अशा अधिकाऱ्यांची यादी यापुढे मुख्य सचिव कार्यालयाला कळवणं बंधनकारक करण्यात आलंय। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहणाऱ्या आंगतूक अधिकाऱ्यांना आता चांगलाच चाप बसणार आहे। तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। उमेश सूर्यकांत ढेपे असे या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलंय। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। लातूरमधील निलंगा तालुक्यातील काही गावांमध्ये 29 सप्टेंबरच्या रात्रीपासून ते 30 सप्टेंबरच्या पहाटेच्या सुमारापर्यंत तब्बल 7 वेळा भूगर्भातून आवाज येऊ लागले। आवाजामुळे भूकंपाच्या भयाने नागरिक घरदार सोडून मोकळ्या जागी धावत एकत्र आले। मध्यरात्री तहसीलदारही सहकाऱ्यांसह दाखल झाले होते। लातूर धाराशिवला 30 सप्टेंबर 1993 साली महाप्रलयंकारी भूकंप झाला होता। किल्लारी लोहारा परिसरात तर होत्याचं नव्हतं झालं होतं। हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते। या सर्व आठवणी कालच्या भूगर्भातील आवाजाने पुन्हा जाग्या झाल्या आहेत। ऑक्टोबर महिन्याची सुरुवात अनेक मोठ्या बदलांनी झाली आहे। महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसलाय। देशात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 16 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। तेल विपणन कंपन्यांनी सर्व शहरातील एलपीजीच्या किमतीत वाढवल्या आहेत। तथापि ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत करण्यात आली आहे, तर 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही। मराठवाड्यातील पूरस्थिती अद्याप ओसरलेली नाहीये। अजूनही काही घरे पाण्याखाली आहेत। शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक वाहून गेलंय। शेतजमीन वाहून गेली। या पुराच्या पाण्यात अनेकांची स्वप्न वाहून गेली आहे। मात्र अशातही शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी बँकांकडून फोन येत असल्याची माहिती सध्या समोर आली असून सरकारने यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सध्या शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपत्तीग्रस्तांकडून कर्जाची वसुली न करण्याचे निर्देश राज्यातील सर्वच बँकांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे। कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी शाळा वादात अडकली आहे। धार्मिक सहिष्णुता जपण्याच्या नावाखाली ही शाळा हिंदूंच्या धार्मिक आस्था दुखावत असल्याचं समोर आलंय। विद्यार्थ्यांनी टिळा टिकली लावल्यास अथवा हातात धागा बांगडी घातल्यास त्यांना शिक्षा देण्यात येईल, असा अजब फतवा या शाळेने काढलाय। त्याविरोधात पालकांचा संताप अनावर झालाय। त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार दिली, तर या प्रकाराविरोधात उद्धव सेना सुद्धा आक्रमक झाली आहे। त्यांनी व्यवस्थापनासह मुख्याध्यापकांना धारेवर धरलंय। यावेळी मोठा तणाव झाला। पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता। कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घाटकोपर येथील नीलधारा इमारत परिसरात घडली आहे। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या 14 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय। जखमी झालेल्या 4 दोघे जण 60 ते 70% भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता। या दरम्यान त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली। आता नुकताच अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले आहेत। देशमुखांनी म्हटलंय की फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की एका इसमाने गाडीवर लहान दगड मारला, एका इसमाने मोठा दगड मारला। त्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून जखम अनिल देशमुखांच्या कपाळाला झाली। ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासूनच याला राजकीय रंग देण्यात आला। मी लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट हा जनतेपुढे आणणार आहे। क्लोजर रिपोर्ट नंतर ते चांगलेच संतापल्याचं दिसतंय। क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेली मनोरमा खेडकर नवी मुंबई पोलिसांना हाती लागली नसली तरी तिने वकिलासोबत थेट न्यायालयात हजेरी लावून अटकपूर्व जामीन मिळवलाय। या घटनेमुळे पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पोलिसांकडेच तिच्या न्यायालयात हजेरी लावण्याची माहिती नव्हती, असे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केलंय। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाचा अपघात झालाय। अपघातांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या नवले येथील वडगाव पुलाजवळ अपघात झालाय। पुण्यातील मुंबई बंगळुरी वडगाव येथील एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमी पाटीलच्या गाडीने धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की रिक्षामध्ये असलेले 2 प्रवासी आणि रिक्षा चालक हे गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या अपघाताचा तपास करतायत।
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार।